श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 16 मे आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असाल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती जरूर मिळेल. इतरांच्या कामात नाक खुपसण्यास टाळले तर आपले प्रिय व्यक्तींसोबत असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी तुमचे कौशल्य जरूर वापरा. तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवले आहात, तर आपल्यासाठी वेळ जरूर काढा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचं आकलन करा. त्यामुळे तुमचा जोडीदार आज तुमच्या सोबत अधिक काळ घालवेल. पुढील रास आहे वृषभ रास. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला योगासने आणि ध्यानधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर बनाल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षाप्रमाणे लाभ होण्याची शक्यता ही कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस आजचा उत्तम आहे. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आज सायंकाळी रोमॅन्टिक करण्याचा तुम्हाला पुरेपूर प्रयत्न तुम्ही करणार आहात. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेम सफरीवर जाणार आहात. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप छान काळ घालवणार आहात. पुढील रास आहे मिथुन रास. आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार जगण्यातील मजा आणि आयुष्याकडच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करून टाकतात. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमतः प्राप्त होईल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रात तुम्हाला करिअरच्या संधी प्राप्त होतील. आता तुमच्या महत्त्वाकांक्षा ओळखण्याची वेळ आलेली आहे आणि त्यानुसार मेहनत सुद्धा करायला हवी. यश तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. कर्मकांडे, होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमचा जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही लवकरच लवकर बरे व्हाल. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा, कारण धनहानी होऊ शकते. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल, परंतु तुमच्या भावना संबंधित व्यक्तींपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणावाचे तुम्हाला शीघ्रकोपी बनवतील. व्यस्त दिनचर्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यास सक्षम व्हाल. रिकाम्या वेळेत आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. तसाच तुमचा जोडीदार आज खूप गोड आहे याची आज तुम्हाला नक्कीच जाणीव होईल. पुढील रास आहे सिंह रास. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास तुम्हाला वेळ मिळेल. कुटुंबातील कोणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्वक असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. आज जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुम्ही प्रेम आनंदित होणार आहात. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातला एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती नक्कीच येईल. पुढील रास आहे कन्या रास. खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावेल, कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते, ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या प्रिय व्यक्ती किंवा माता किंवा पितातुल्य कोणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात. तुम्ही समूहामध्ये असता तेव्हा तुम्ही काय बोलता ते नीट पहा. तडकाफडकी शेरबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होण्यात येईल. आनंदासाठी नव्या नातेसंबंधांकडे पाहावे लागेल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणंही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. गेल्या काही दिवसांच्या बोलानंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडणार आहात.
पुढील रास आहे तूळ रास. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा नक्कीच होईल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करायचं आहे. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. त्या गोष्टी आठवणं त्याचे तुम्हाला तुमच्या जीवनात काहीही महत्त्व नाही हे तुमच्यासाठी ठीक नाही. असं करणं तुम्ही आपला वेळ खराब कराल आणि अजून काहीही नाही. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता याची जाणीव आज तुम्हाला नक्कीच होईल. पुढील रास आहे वृश्चिक रास. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर काहीतरी मस्तीखोर उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस आहे. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. ऑफिसमध्ये आज तुम्हाला तुमची स्थिती समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागाल, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. पुढील रास आहे धनुरास. मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आपले धनसंचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. इतरांच्या सूचनेप्रमाणे काम करणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचा प्रिय व्यक्ती अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आज असतील. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उकळू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडवण्याची गरज आहे. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. पुढील रास आहे मकर रास. सुखी आयुष्यासाठी वेळेचा निव्वळ व्यय करणाऱ्या हट्टी स्वभावाचा त्याग करायचा आहे. जर तुम्ही विवाहित आहात तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. वादविवाद, दुसऱ्यांवर तोंडसुख घेणं, इतरांमधील दोष शोधत राहणं टाळायचं आहे. आज तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. या राशीतील लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत. त्यांना आज समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणे होते. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता भासणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल. तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्ही सुद्धा निराश व्हाल. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. तसंच कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतात. तसंच तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज नक्कीच प्रयत्न करेल. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याची प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावलेली आहे हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल करा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. नवजात बालकाचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवेल. तुम्हाला त्याकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल. योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या. छोटेसे दुर्लक्ष देखील प्रश्न गंभीर करू शकतो. त्याचबरोबर करिअरविषयक संधी आज अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरायची आहे. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.